संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ, आनने बोधिशी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम, आनने भोदेशी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. विठ्ठल तुझ मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा, आनने भोदिशी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. यस्मात् जातं जगत् सर्वं, यस्मात् जातं जगत् सर्वं, यस्मिन्नैव विलीयते येनेदं धार्यते सर्वं, तस्मै विश्वात्मने नमः. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपारा अमुपा पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्याच्या कृपादाने किंवा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुकारामाय माझी वाणी, मानेल संतांशी रंजवो चित्ताशी आपुलिया. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, किंवा आता माझे दंडवत. तुमच्या संत चरणाशी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे, आद्यत्रय जननी देवाचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्ती, विलोकितो येन समाधी राज, वैराग्यवंतम सुविचारयुक्तम, नमामि जोगम शिरसा गुरुंतम. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. आता काही कीर्तनकार म्हणतात मस्तक हे पायावरी, पण निळूबाराच्या गाथ्यामध्ये असा पाठ आहे आणि तोही दोन ठिकाणी आहे. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी असो रात्रंदिरी संतांच्या, अशा प्रकारे दोन ठिकाणी. मस्तक शब्द जरी नपुसकलिंगी असेल पण गाथ्यामध्ये पुल्लिंगी ठेवल्यामध्ये आपण बदल करण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे आरंभाला सांगून जातो मी. नमन करताना एक पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. आता बरेच कीर्तनकार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. पण मूळ जो गाथा आहे ना, मूळ गाथा 100 वर्षापूर्वी काढलेला मूळ गाथा, त्या गाथ्यामध्ये त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार असतो. आणि नंतर जे काय परत गाथे निघाले त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्याच्या कृपादाने घेतला तरी योग्य आहे आणि त्यांच्या कृपादाने घेतलं तरी योग्य आहे.
का? त्याच्या कृपादानी म्हटलं तर पांडुरंगाच्या कृपादानी, त्याच्या कृपादानी म्हटलं तर पांडुरंगाच्या कृपादानी. कारण त्याच्या अनेक ठिकाणी तुकोबाराय देवाला एकेरी बोललेले आहे. त्याच्या कृपादानी म्हटल्यानंतर आता एकेरी शब्द झाला ना, त्याच्या कृपादानी म्हटल्यानंतर एकेरी शब्द झाला. अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय एकेरी शब्द बोललेले आहेत. आज जो कीर्तन करता आपण घेतलेला आहे तिथं सुद्धा एकेरीच बोललेले आहेत. म्हणून त्याच्या कृपादाने म्हटलं तर पांडुरंगाच्या कृपादाने, आणि त्यांच्या कृपादाने म्हटलं तर संतांच्या कृपादाने. असो कोणताही अर्थ घेतला तर चुकीचा नाही, गाथ्यामधलाच आहे तो, फक्त माथ्या माथा नसावा. काही असे माथी आहेत की ते गाथ्याकडे सरकतच नाही, पण म्हणतात ते आमचं असं आहे, तुमचं तिकडे घाल, आम्ही ते चुलीत घालणं. म्हणून मूळ जसं वेद श्रेष्ठ आहे, वेद प्रामाण्य आहे, त्याप्रमाणे मूळ गाथा हा श्रेष्ठ आहे. मूळ गाथे श्रेष्ठ आहेत. नंतर निघालेले भजनी मालिका किंवा अजून काय इतर काय निघाले आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पाठभेद आहेत. कारण त्या पाठभेदाकडे जातो कोण? कारण पाठभेदाकडे जायला, ग्रंथाचं चिंतन करायला, अध्ययन करायला वेळ कोणाला आहे? मोबाईल सुधरून देतो कोणाला? बारा वाजेपर्यंत रात्री जर मोबाईल पाहिले तुम्हाला काय करणार आहे? तुम्ही काय अभ्यास करणार आहात? नाही करू शकत नाही. त्याच्याकरता पाहुणे ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाल फळ त्याच्या सस्याचं आहे. पण फार जावं लागतं. सद्गुरू वामनभाऊ वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वादाने, यांच्यात कृपा आशीर्वादाने जोग महाराज संस्थेमध्ये राहण्याचा प्रसंग आला. परंतु मूळ आम्हाला मूळ पुरुष आणि बाबाच आहे. कारण वामनभाऊ महाराज यांचे कट्टर शिष्य, आवडते शिष्य आमच्या गावचे अण्णा महाराज जायभाई पिंपळनेरकर. अण्णा महाराज जायभाई पिंपळनेरकर हे. आणि मग बाबाने, अण्णा बाबाने आम्हाला बाबांचं महत्व सांगितलं, महती सांगितली. आणि म्हणून 71-72 मी पहिल्यांदा वामनभाऊ महाराजांना पाहिलं. तेव्हा एवढं जास्त काय कळत होतं, 10-12 वर्ष होतं नाही असं नाही, परंतु इतकी परमार्थाची भावना नव्हती. परंतु पुढे 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 बाबा हे काय आहे, बाबा हे कोण आहे, बाबाचं काय महत्व आहे आम्हाला नंतर कळालं. अण्णा महाराज यांनी आम्हाला वामनभाऊ महाराजांचं महत्व सांगितलं होतं. वामनभाऊ महाराजांचं महत्व काय आहे, जोग महाराज संस्थेमध्ये सुद्धा वामनभाऊ महाराजांचं महत्व काय आहे असं अण्णा महाराजांनी मला सांगितलं होतं. बरं का, आज आपले वडील अण्णा महाराज म्हणायचं, मला असं वाटायचं अण्णा बाबाला की बाबा आपले सामान्य आहेत. बरं का, आपले अण्णा बाबा आपले सामान्य आहेत. कारण आपल्यासारखे सामान्यात बसायचे, उठायचे, बोलायचे, ते करायचे. बाबा सामान्य दिसते. पण ज्या वेळेला बाबा आजारी पडले, बाबा आजारी पडले आणि बाबा आजारी पडल्यानंतर हे समजल्यानंतर त्या काळात एक महाराष्ट्रातलं फार मोठं जबरदस्त वारकरी संप्रदायाचं नेतृत्व असलेलं वैकुंठवासी प्राचार्य मामासाहेब दांडेकर हे होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये. ते स्वतः वामनभाऊ महाराजांना भेटायला आले की अण्णाबाबांनी पाहिलं आणि मग अण्णाबाबा म्हटले, माझे वामनभाऊ महाराज किती मोठे आहे. विठ्ठल तेव्हा आमची ही सेवा सर्वांनाच कल्पना आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय, परम पूजनीय, परमादरणीय, परम श्रद्धेय 20व्या शतकातील एक महान वैराग्य निधी असलेले वामनभाऊ महाराज यांनी 100 वर्ष होऊन गेले असतील हा सोहळा सुरू केला. तो आतापर्यंत चालत आलेला आहे. मी सांगितलं त्या दिवशी, परवा दिवशी कीर्तनामध्ये, आतापर्यंत चालत आलेला आहे. आणि आता इवलेशे रोप लावेले द्वारे वैकुंठवासी वामनभाऊ महाराजांना आताचा सोहळा पाहिल्यानंतर वामनभाऊ महाराज असे आनंदाने उड्या आणत असतील, वा माझ्या लेकराने माझं किती महत्व इवलेशे रोप लावेले द्वारे किंवा हरिनाम वेली पावले विस्तार
फळी पुष्पभार ओल्हावली तेथे माझ्या मना होई पक्षराज साधावया काज तृप्तीच्या या नियमाप्रमाणे वामनभाऊ महाराजांनी जेव्हा दिंडी काढली सोहळा काढला तेव्हा छोटा असेल, कमी लोक असतील, सर्व काही असतील, पण जे बीज असतंय बीज हे छोटच असतं. नदीचा उगम छोटाच असतो, पण जेव्हा पुढं नदी समुद्राला मिळाला जाते तेव्हा त्याचा उगम फार मोठा असतो. त्याप्रमाणे वामनभाऊ महाराजांनी लावलेले संप्रदायातील महत्वाचं भारतीय संप्रदायातील भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणजे पंढरीची वारी. हे साधन सुरू केलं आणि तुम्ही जा आणि मी घरी बसतो असं नाही. अरे चला चला पंढरीची चला पंढरीची जाऊ रुक्मादेवी वरा रमादेवी वरा पाहू रमादेवी वरा पाहू रमादेवी वरा पाहू रमादेवी वरा. बाबांनो तुम्ही पंढरपूरला चला, कारण भगवंताची प्राप्ती भगवंताला पाहिल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही आणि आपलं जन्म मरण सार्थक होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही पंढरपूरला चला. काही म्हणतात पंढरपूरला जा, लोकांना सांगतात पंढरपूरला जा आणि हे जातात जेजुरीला. जेजुरीला जातात. आता जेजुरीला जाणाऱ्या माणसाचं कोण ऐकत असतं का? तुम्ही व्हा कीर्तनाला, मी आलोच आणि बसतो इकडे पत्त्या खेळत. त्याला काय अर्थ आहे का? जो बोलतो त्याप्रमाणे वागतो त्याला सावध म्हणतात. चला पंढरीशी जाऊ रुक्मा देवी वरा पाहू डोळे निवतील कान मना तेथे समाधान संता महंता होतील भेटी आनंदे नाचो वाळवंटी ते तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भांडार जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भार. पंढरीचं महत्व काय, तिथला देव किती श्रेष्ठ आहे, तिथली चंद्रभागा किती श्रेष्ठ आहे, तिथला भक्त किती श्रेष्ठ आहे. सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी त्या काळात आणि आज्ञ समाजाला सांगितलं आणि आडाणी समाजाला घेऊन आणि भगवंताची पंढरी सर्वसामान्य लोकांना दाखवली. तोच सोहळा आज विठ्ठल महाराजांनी मी रात्री परवा बोलल्यापर्यंत कळस केला, याचा कळस झाला. असा सोहळा 1,70,000 पर्यंत समाज होता, हे महाराष्ट्रातलं एक विशेष आहे. विठ्ठल असो तेव्हा हा सोहळा बाबा या सोहळ्यामध्ये आहेतच. त्याचप्रमाणे गैनाथगड ते पंढरपूर माझं नाही येणं होत किंवा माझं प्रारब्ध कमी आहे, परंतु पंढरपूर ते गैनाथगड 8-10 वर्षापासून बाबांच्या कृपेने येणं होतंय, येतोय. आजची सेवा परमपूज्य बाबा यांनी सांगितली, त्याचप्रमाणे मोहन महाराज यांनी सांगितली की आजची सेवा करा. तशी माझी परवा सेवा झालीच होती, परंतु आज ठीक आहे म्हटलं, बाबा कोणी आलं तर ठीक, नाही आलं तर करू, काय हरकत नाही. असो तेव्हा आजची सेवा वेळी करायची आहे. आजचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं म्हणतात ना, एरवी कुणी कधी हजर नाही राहिले तरी चालतं, पण काल्या दिवशी आलं पाहिजे. काल्या दिवशीच नाही आलं, संपला तो. अहो शेवट, अरे तुम्हाला काय कळालंय? ज्याला शेवट कळत नाही त्याला काय कळलेलं आहे? नाही कळालं, लक्षात ठेवा. शेवट तो फला माझा बहु गोड झाला, लक्षात ठेवा. शेवट सांभाळता आला पाहिजे माणसाला. शेवटची गोड त्याची खरी आहे. शेवट सांभाळता आला पाहिजे. असं आता आपल्याला वेळ नाही, आपल्याला 9ला कीर्तन संपवायचं आहे. तेव्हा हे वाटचालीचं कीर्तन आहे, समारोपाचं कीर्तन आहे. मला वाटतं जे आभार मानायचे त्या अगोदरच मानू. मग छोटे शब्द सांगितलं चालतो, आभार मानायचे ते अगोदरच मानू. तेव्हा आपल्या या सोहळ्यामध्ये गैनाथगडापासून ते पंढरपुरापर्यंत जे बिचारे साधक, मग ते दिंडीवाले, घोड्यावाले, हंड्यावाले, तुळशीवाले, बैलावाले, ड्रायव्हर, कंडक्टर, फिटर, सुटर, काय सुटर नाही पण ड्रायव्हर सर्व काही पद्धतशीर जेवढे असतील तेवढे बिचारे आणि विशेष कायावाच्या मनाने सेवा करतात. बाबाला कळतंय, बाबाने डोळे झाकलेले नाही. माझी सेवा कोण करतोय, वरून कोण करतोय, डुप्लिकेट पणाने कोण करतोय आणि आतून माझ्या करता कोण करतोय
तुका म्हणे नको वरपंग देवा आणि खावी माझी सेवा भाव शुद्ध. भाव शुद्ध सेवा वामनभाऊ महाराज आहेत, ते झोपलेले नाहीत, वैकुंठामध्ये आपल्याकडे पाहतात. असो अशा प्रकारे फार मोठा सोहळा, या सोहळ्यामध्ये सर्वांच फार मोठं योगदान आहे. विचारे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जागोजा, प्रत्येक ठिकाणी नाश्ता चालू आहे, चहा चालू आहे, सर्व काही पद्धती चालू आहे, जेवण चालू आहे. त्या गावाल्याचे जे गाववाले आहे, गाव करणारे गैनगडापासून ते पंढरपूर, जेवढे गाव आहेत, जेवढ्या वास्त्या आहेत, जेवढ्या वाड्या आहेत, तेवढ्याचेही आणि आपल्यावर उपकार आहेत असं म्हणा हरकत नाही. त्याचप्रमाणे पंढरपुरापासून परतीला जाण्याकरता सुद्धा आपले आता सांगितल्याप्रमाणे बैलावाले कोण माऊली आहेत, अजून दुसरे आहेत, घोड्यावाले बिचारे ते आहेत, हंड्यावाले कोळशेवाल्या माता आहेत, आमचे टाळकरी आहेत, चोपदार आहेत आणि परमपूज्य बाबा तर मुख्य आहेतच आहे. पण बाबाच्या नंतर जे चालवतात म्हणजे दिंडी वगैरे सर्व काय जे काय चालवतात ते मोहन महाराज आहेतच. आणि मी सांगितलं की आले या कपाळा थोडी बहु, तुका म्हणे ते होतो मी तो बळा, आले या कपाळा थोडी बहु, पूर्ण सोहळा जाणं आणि येणं शक्य नाही, पण आले या कपाळा थोडी बहु. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे ते होतो मी तो बळा, आले या कपाळा थोडी बहु. म्हणून जेवढं शक्य यावर्षी 5व्या मुक्कामापासून येणं झालं. थोडा एक कार्यक्रम होता ते 4थ्या दिवशी, त्याच्यामुळे यांनी बाबाला अगोदर कल्पना दिली होती. असो तेव्हा अशा प्रकारचा हा सोहळा आणि याही गावचं मोठं भाग्य आहे की शेवटचा दिवस तुमच्या वाट्याला आलेला आहे. शेवटचा दिवस हा तुमच्या वाट्याला आहे. आणि विशेष म्हणजे आपण परिसर सर्वच आणि बाबांच्या छाया छात्रेखाली वागणारा हा परिसर आहे. म्हणून एका नेत्याने सांगितलं होतं पूर्वी, आमचा मराठवाडा, आमचा बीड जिल्हा, आमचा बालेघाटाचा परिसर श्रीमंत नसेल, नोकरी नसेल, पैसा नसेल, पण पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि दान करणं निश्चितच जास्त आहे. विठ्ठल अशा प्रकारे सर्वांचाच या ठिकाणी नामोल्लेख मी केलेला आहे. आणि जर काही थोडंफार मागे पुढे झालं असेल तर सर्वांची माफी मागतो. आपले वयस्कर विनेकर बाबा आहेत, आता फार वय आहे त्यांचं, पती अजून चालतात, नियमाने चालतात आणि प्रपंच आहे, सर्व काय आहे. आणि विशेष म्हणजे हे वैशिष्ट्य आहे या सोहळ्याचं, या सोहळ्याला येतात ते सर्व निष्काम बुद्धीने बाबांची सेवा, पांडुरंगाची सेवा, याच्यामध्ये कुठलीही इच्छा किंवा पगाराची अपेक्षा नाही. आज पाहायला मिळतं आळंदीमध्ये जे काही नवीन दिंड्या निघल्यात, बाजारी दिंड्या म्हणतात त्याला, बाजारी. 200 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी ज्या दिंड्या निघाल्या फडकाऱ्याच्या त्या ठीक आहेत, पण अलीकडे त्या बाजारी दिंड्या निघाल्या आहेत. आणि त्या बाजारी दिंड्यामध्ये काही इकडचे तिकडे जातात, पैसा करता जातात. अरे आपला सोडून पैसा करता जातात. अरे सखी आहे ती सखी आहे आणि सावत्र ती सावत्र. लक्षात ठेवा, आपल्या सर्व साधकांची वामनभाऊ महाराज सखी आई आहे. आणि या सख्या आईला टाकून पैसा करता फिरणारे लक्षात ठेवा आपल्यातले आहेत. काय म्हणत असतील वामनभाऊ महाराज, मी सांगितलं कोण काय करतंय हे सर्व पाहते. लक्षात ठेवा, त्यांच्यापाशी सुट्टी नसते, मानवापाशी सुट्टी असते, पण त्यांच्यापाशी सुट्टी नाही. भगवान के दरबार में और संत के दरबार में देर है किंतु अंधेर नाही. असो अशा प्रकारे हा मोठा चांगल्या प्रकारे सोहळा आहे. मी कधी म्हणत असतो, गैनाटगड ते पंढरपूर जाताना सोहळा म्हणजे पूर आहे. त्या पुरामध्ये कोणी उड्या टाकते, कोणी पळतंय. पण पंढरपूर ते गैनाटगड, गैनाथ बाबा, पंढरपूर ते गैनाटगड हा उलटा प्रवास आहे. आणि त्या उलट्या प्रवासामध्ये जो जातो आणि तोच खरा अनन्य मानावा लागेल, एकनिष्ठ मानावा लागेल. लक्षात ठेवा, उलटा प्रवास हा. आणि उलटा प्रवास म्हणजे कमी आहे ना. विचार करा, आज 100च्या आत मंडळी आहेत, पण जे आता आहेत ते बिचारे निष्ठावान असं मला हरकत नाही. कारण हा याचा काळ आहे. म्हणजे या वेळेला सुद्धा आणि भरपूर आलं पाहिजे. आमच्या सारख्याने म्हणा, टाळकऱ्यांनी म्हणा, अजून कोणी म्हणा, आलं पाहिजे. अजून 16 परतीचा थोडा वाढला तरी
हरकत नाही, वाढला पाहिजे असो, परंतु भगवंताची इच्छा जशी असेल तसे त्याप्रमाणे होत असतं. असो, अशा प्रकारे आज समारोपाची सेवा आहे. आज सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, विश्ववंद्य भगवत प्रिय अवतार श्रेष्ठ भक्त वरिष्ठ आणि धर्मनिष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. आता जास्त मी उल्लेख करत नाही, लांबवायचं नाही म्हणून. तुकोबाराय देवाला मागणी करतात, तुझं मागणे ते देवा, देवा तुझ्यापाशी माझं हे मागणं आहे. वास्तविक तुकोबाराय कोणाला मागतच नव्हते, उलट मागणाराचा धिक्कार करत होते. भिक्षा पात्र अवलंबणे जवळोजीने लाजिरवाणे, ऐशी आशी नारायणे उपेक्षिते सर्वता, देवा पायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव तो नाही वे विचार, जगा घालावे साकडे दैन्य होणे बापुडे, हिच्या बागे रोकडे बेबीज आणि विश्वास. अशा प्रकारे आपल्या हिताकरता, आपल्या संसाराकरता, आपल्या मुलाबाळाकरता, संतानाने देवाला मागणारा हे तुकोबाराला कधीच आवडलं नाही. तुकोबाराने एक काळ असा होता खायला मिळालं, श्रीय की अन्नाने करिता मिळली, हा काळ तुकोबारावर आला. तुकोबाराने देवाला मागितलं नाही. नवे नवे शिवाजी महाराजांनी पाठवलं, ते सुद्धा माघारी पाठवलं. म्हणून आज शिवाजी महाराज तुकोबारा आहे, लक्षात ठेवा. आणि तुकोबारायांचाच 20व्या शतकात अवतार म्हणजे कडक वैराग्य मूर्तिमंत वामन भाऊ महाराज आहेत, लक्षात ठेवा. तुकोबाराचे जे कडक वैराग्य होतं, तितकंच वैराग्य त्याच्यापेक्षा काकणभर वैराग्य वामन भाऊ महाराजांचं होतं. अशा प्रकारे वामन भाऊ महाराज सुद्धा स्वार्था करता कधी जगाला मागितलं नाही. जे मागितलं ते गडाकरता मागितलं, जे मागितलं ते समाजाकरता मागितलं, जे मागितलं ते संस्थांकरता मागितलं. लक्षात ठेवा. कबीर महाराजांचा तो आहे, मागणे सो मरणा भला आपके तन के काज. मागायची वेळ आली, आपल्या शरीराकरता मागायची वेळ आली, त्यापेक्षा मेलेलं बरं. मागणे सो मरणा भला आपके तन के काज, परंतु परोपकार के लिए मागो नरा के दिल में राज. लाज परोपकाराकरता, संस्थांकरता, समाजाकरता, गडाकरता मागणं याच्यामध्ये दोष नाही. तुकोबारा या ठिकाणी जे मागतात ते संसारातलं मागत नाहीत, परमार्थातलं मागतात. आणि त्यांच्या मागण्यात त्यांचाही स्वार्थ आहे आणि दुसऱ्याचाही स्वार्थ आहे. म्हणून महाराज म्हणतात, देवा तू म्हणतोस ना, म्हणशी काय मागा हीची देगा पांडुरंगा. तू म्हणतोस ना, तू म्हणतोस म्हणून तुझं मागणे ते देवा. देवा तुझ्यापाशी माझं मागणं आहे, हे माझं मागणं आहे. काय मागणं आहे? आम्हा तुझी चरण सेवा, आम्हा तुझी चरण सेवा. देवा तुझ्या पायाची सेवा आम्हाला घडू दे. तुकोबाराय तुझ्या डोक्याची सेवा म्हटली नाही, लक्षात ठेवा. तुकोबाराय तुझ्या छातीची सेवा म्हटली नाही. तुकोबाराय तुझ्या हाताची सेवा म्हटलं नाही. तुकोबाराय तुझ्या कमराची सेवा म्हटलं नाही. तुकोबाराय तुझ्या मांडीची सेवा म्हटलं नाही. पाय म्हणजे खाली फार गोठ्यापाशी जे आला त्याला पायाची म्हणतात. तुकोबार म्हणतात, पा तुझी आम्हा चरण सेवा, आम्हा तुझी चरण सेवा. तुझ्या पायाची सेवा हीच आम्हाला पाहिजे, दुसरं काही नको. लक्षात ठेवा. पायाची सेवा, पायाची सेवा, पायाशिवाय महाराज असं पायामध्ये आहे काय? कशा करता तुम्ही एवढं लावून धरता? पायाची सेवा. तुमच्या घरी तुम्हाला खायला नाही, राहायला नाही, घर नाही, आणि तरी पायाशिवाय मागता. संसाराचा मागणं काहीतरी. मामा हेच पाहिजे, आम्हा तुझी चरण सेवा. चरण सेवा का पाहिजे याचा 5 मिनिटांचा विचार करून आपली सेवा समजू. चरण सेवा का पाहिजे त्याचे 2-3 कारण आहेत. पहिलं कारण असं आहे, ज्याला सुख पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे. काय पाहिजे? सुख पाहिजे का नाही? प्रत्येकाला सुख पाहिजे. आपण सुखाकरता प्रयत्न करतो संसारामध्ये, पण सुख मिळतं का? मिलही शाणे करिता सायास नाही सुखलेश तुका म्हणे, तेव्हा सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षणैक मुक्ती यज्ञ नाही केला, हिडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. करशी देवा बिन आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवशी. म्हणून प्रत्येकाला सुख पाहिजे. ज्याला सुख पाहिजे त्याने देवाच्या पायाचीच सेवा करावी.
देवाच्या पायाजवळच सुख आहे, दुसरीकडे सुख नाही. तुका म्हणे काही न बाहेरानी. महाराज म्हणतात, देवा मी दुसऱ्याला काही मागणार नाही, तुला सुद्धा दुसरं काही मागत नाही. तुझ्या पायाजवळ पूर्णपणे सुख आहे. सुख वशे तुझे पायी, सुख वशे तुझे पायी, मज ठेवीत ठाई. देवा तुझ्या पायाजवळ सुख आहे आणि मला त्या ठिकाणी ठेव, मला तुझी सेवा दे. किंवा काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं. देवा तुझ्या पायाजवळ सुख आहे. हो सुख तुझ्या पायाजवळच आहे, पण ते तुला माहित नाही, पण आम्हाला माहित नाही. म्हणून आम्हा तुझी चरण सेवा पाहिलं. कारण दुसरं माणसाला वाटतं आम्हाला लक्ष्मी मिळावी. लक्ष्मी कोण मिळावी? लक्ष्मी. आता पैसा रुपये लक्ष्मी ही वेगळी आणि व्यवहारातली लक्ष्मी ही वेगळी. मी आज असं म्हणेल बर का, विनोदाने मोहन महाराज विनोद असं म्हणेल, ज्याचं लग्न होत नाही आजच्या काळामध्ये, ज्या तरुणांचं लग्न होत नाही त्याने संतांची देवाची चरण सेवा करावी, देवाचे पाय धरावे. देवाची सेवा तुमचं राहिले का? म्हणजे मला म्हणजे झालं का? इकडे पाहिजे असं पैसा लक्ष्मी तर मिळेलच मिळेल, परंतु तुम्हाला ही लक्ष्मी जरी पाहिजे असेल, कोणती लक्ष्मी ही, तर तुम्ही भगवंताचे पाय धरा. कारण हिची जी मुख्य प्राईम मिनिस्टर काय म्हणतो मला काही इंग्लिश येत नाही, मुख्य पंतप्रधान, महिलाची मुख्य पंतप्रधान कोण आहे? पूर्ण पृथ्वीतील जेवढ्या महिला आहेत त्या महिलाची सर्वात मोठी, सर्वात श्रीमंत, सर्वात मोठी आणि मोठ्याची बायको कोण आहे? तुम्हाला माहित नाही? तुम्हाला मोठा माहित नाही, मोठी माहित नाही. सर्वात मोठा भगवान विष्णू आणि त्याच्या मोठ्याची बायको कोण आहे? लक्ष्मी. पण त्या लक्ष्मीने सुद्धा मालक मिळण्याकरता काय केले कळालं का? हो, मालक मिळण्याकरता त्या लक्ष्मीने काय केलं? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुलती. ठीक आहे, आपला ऐकू पाठे. म्हणून येतो काकुलती, भाकावी माझी भाकावी करुणा, भाकावी करुणा जिनवा वैकुंठेचा राणा. ज्यांना विनंती करतात ते कोण? संकाधिक संत आहेत ना, तेव्हा संकाधिक संत पंढरपूरचे नाही, संकाधिक संत वैकुंठातलेच आहेत. म्हणून तुकाराम त्यांना प्रार्थना केली, तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा. मी कशा सांगतो? पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुलती. तिने विचार केला मला हेच पाहिजे. कळलं? फीस म्हणजे तिच्या पुढे लय आलती असली नमुने. शंकराला, ब्रह्मदेवाला, सर्व ऋषी जपी जपी ज्याच्या गाड्या पाताळाच्या खाली गेल्यात पार. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा वाटतं भानगडीत पडावं. म्हाताऱ्या माणसाला वाटतं, पण करता का? तसे अनेक जण उभा राहिले आणि लक्ष्मी ज्याच्या काळात माळ घालेली तो त्याचा मालक. अशी सर्वांकडे पाहत होती.
33 कोटी देव होते, ऋषीमुनीचं पृथ्वी संन्यासी होते, सर्व शंकराचार्य होते, महामंडलेश्वर होते, शास्त्री आचार्य सर्वच होते. आणि प्रत्येकाला वाटायचं मला माळ घालील, मला माळ, पण इतकी बावळत नाही ते कोणाला माळ घालायला. लक्ष्मी ती बरं का, ते काय लव्ह मॅरेज करून पळून जाणार नव्हती ती. लक्ष्मी ती अशी माळ हातात घेऊन फिरत करत फिरत करत अशी प्रत्येक मुठी पुढे करायची, मुठीत पुढे करायचे. लक्षात ठेवा, जो लक्ष्मीकडे मुंडकं पुढं करतो, लक्ष्मी त्याच्याकडे पाठ करत असते. लक्ष्मी त्याच्याकडे पाठ करते. लक्षात ठेवा, आजही लक्षात ठेवा, जो पैशाच्या पाठीमागे लागला, पैसा त्याला लावून जातो. आज वामन महाराज तर होतेच होते, युधिष्ठिर प्रश्न असले, आणि आज विठ्ठल बाबा महाराज पैशाच्या पाठीमागे लागले नाही, पण पैसा येतो येतो. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाची. तो का म्हणे नाही मागायाची आस, त्याच पांडुरंगा त्याच संभेना. देव देतो, पैसे पाठीमागे लागल्याने मिळत नाही, तर पैसा आपल्या पाठीमागे पळतो. म्हणून लक्ष्मीने ओळखलं की यालाच आपण बाळ घालते तर आपलं कल्याण आहे. म्हणून तिने पाय धरले, देवा मला स्वीकारा. देवाचे पाय धरले तिने, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून तो कापुलती. दोन काय अर्थ झाले. आणि तिसरा अर्थ असा आहे की ज्याला विजय प्राप्त करून घ्यायचा आहे, ज्याला विजय प्राप्त करून घ्यायचा आहे संसारामध्ये म्हणा, परमार्थामध्ये ज्याला विजय प्राप्त करून घ्यायचा, त्याने देवाचे पायाजवळ जावं लागतं. देवाचे पाय धरावं लागतं. लक्षात ठेवा, देवाचे पाय धरावं लागतात. देवाचे काही धरून चालणार नाही, देवाचे पाय धरावं लागतात. 1 मिनिटामध्ये सांगतो. कौरव पांडवाचं युद्ध सुरू होणार होतं. कौरव भगवान कृष्ण, कौरवाचे बिन पांडवाचे बिन नातेवाईकच होते ना, आणि भगवान कृष्ण राजा होते. आणि म्हणून दोघंही मदत घेण्याकरता आता भगवान कृष्णाकडे गेले. पण पहिल्यांदा गेला दुर्योधन. तो म्हटला मी मोठा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, 100 भावंडाचा कोण आहे, मुख्य आहे, मी असा आहे, मी तसा आहे. आणि मग गेला आणि उशाला जाऊन बसला. उशाला जाऊन बसला. आणि अर्जुन नंतर आला. आता अर्जुन विचार केला, जाऊ द्या, आपल्याला जे पाहिजे होतं ते मोकळे, आपल्याला जे पाहिजे होते मोकळे. तो तिकडे बसला ना, अर्जुन आला आणि पायापाशी जाऊन बसला, पायाला हात लावला, पाय धरले की पटकन कृष्ण उठले. काय अर्जुना कधी आला? दुरी म्हणतो, ओ देवा मी अगोदर आले, मला विचार काय कधी आला? बरोबर ठीक आहे, तू का आला? मग ते आलो आताच म्हटले. बरोबर, अर्जुन म्हणले आताच आलेला आहे, असं आहे. बरोबर ठीक. काय दोघांचं म्हणणं आहे? काय नाही म्हणते, आता आमचं युद्ध होणार आहे आणि आम्हाला तुमचं काय पाहिजे? साह्य पाहिजे. त्यावेळेला दुर्योधन म्हटलं, आणि कृष्णाने एक सांगितलं, हे बघा, संपूर्ण माझं सैन्य एका बाजूला, सर्व काही, आणि मी एका बाजूला, माझं संपूर्ण सैन्य एका बाजूला. दुसरी गोष्ट, मी ज्या बाजूला आहे मी युद्ध करणार नाही, नुसतंच नाश्ते खाईन, चपात्या खाईन, जिलेबी खाईन. मी काय युद्ध करणार? मी गोष्टी सांगेन युक्तीच्या, मी युद्ध करणार नाही. माझं सैन्य तिकडं, हातात शस्त्र धरणार नाही. दुर्योधन म्हटलंय, नुसतं ऐका कशा, नुसतं अहो दिंडीत चालायचं नाही, काय करायचं नाही, नुसतं ऐक गाव कशाला. आता आमच्यासारखा म्हातारा झालं ठीक आहे, पण दिंडीत चालणारा आदेश श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. तेव्हा दुर्योधन म्हटलं, हे नुसतं ऐकत खायला कशा नाही. देवा तुझं आम्हाला सैन्य पाहिजे, काय पाहिजे? अर्जुना तुझं काय म्हणणं आहे? काय नाही म्हटलं, देवा मला जे पाहिजे होतं तेच मला मिळतंय. आता मला जे पाहिजे काय? तू पाहिजे, तुझे पाय मला पाहिजे, मला दुसरं काही नको. तू पाहिजे, तुझे पाय मला पाहिजे, मला दुसरं काही नको. जय कोणाचा प्राप्त झाला? कोणाला? अर्जुनाला. का? आणि पहिल्यांदा डोक्यापाशी बसला का, पायापाशी, पोटापाशी बसला का, खांद्यापाशी बसला? अर्जुनाला माहिती ह्या पायात जय आहे म्हणून तिथे बसला. मी कसे काय सांगितलं, आम्हा तुझी चरण सेवा, याच्यामध्ये या पायामध्ये एवढं सामर्थ्य आहे. एवढंच नाही तर प्रत्यक्ष भगवान आपला ऋणी होतो, कारण त्याला पायाचं सुख घेणारा भक्त फार आवडतो. म्हणून आम्हा तुझी चरण सेवा
महाराज म्हणतात आम्हा तुझी चरण सेवा. हो, भगवंताच्या पायाजवळ अमूप सुख आहे, अमूप सुख आहे. देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मत भक्त सदा भोगिती. एवढं सुख आहे भगवंताच्या पायाजवळ की त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. मोजिता तयाचा नाही अंत पार, कुंटला व्यापार तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. म्हणून आम्हा तुझी चरण शिवा. महाराज काय बसले पायापास धरून बसले, दुसरे घ्या अजून काहीतरी. महाराज म्हणतात न ग मला आनने गोदोषी देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. जी नको म्हणतात ती सामान्य गोष्ट नाही. रिद्धी म्हणजे पूर्ण जगातला ऐक संपत्ती, ऐक सामर्थ्य. रिद्धी म्हणजे आई सामर्थ्य आणि सिद्धी म्हणजे पूर्ण वाचा सिद्धी. अशा प्रकारे अष्टमा सिद्धी वगैरे सिद्धी आहेत, 18 सिद्धी आहेत, अष्टमा मुख्य 8 आहेत. अशा प्रकारे एवढं मोठं लोक म्हणा जगद्गुरु तुकोबाराय लक्षात ठेवा. आम्हाला 100 रुपये पण खिशात टाकले तरी मध्ये पडू द्या, अजून 100 टाका, ही गोष्ट वेगळी. पण आनने गोदेशी तरी वृद्धी सिद्धी मुक्तिचारी. अजून काय पाहिजे महाराज, काय नाही म्हटले, मला संत संगती पाहिजे. संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. संत संग सर्व काळ. आणि अजून पुढे आले का असं, संत संग सर्व काळ. बोला अजून पुढे आले का, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. देवा बस मला संत संगती द्या. तुझे पाय माझ्या कायम ध्यानामध्ये राहण्याकरता संतांच्या संगतीची तुका. अशा प्रकारे जे संत आहेत आणि जे भगवंता तुझं जे काय नाव आहे ते तुझं नाव, या नावाने माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात. तुका म्हणे नाम देणे पुरे माझे काम. आनने गोदेशी तरी वृद्धी सिद्धी मुक्तिचारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी सांगितलं जे आहे ते सर्व सद्गुरु वामनभाऊ महाराजांचं आहे, यांच्यापासून आम्हाला मिळालेलं आहे. आणि जे त्यांचं आहे ते मी तुमच्या पुढे मांडलं. मी काय एवढा मोठा विद्वान नाही आणि गायक तर नाहीच नाही बरं का. रामदास महाराज मला चाली येत नाहीत पण मी स्वरातून गेला मला कळतं. मी स्वरातून गेला मला कळतं आणि कोण स्वरातून गेले हेही कळतं. आम्ही ज्या दिल्लीमध्ये चालतो गोवर महाराज म्हणता काही येत नाही पण 25 रागाचे नाव सांगतो. किती म्हणता येत नाही पण रागाचे नाव कसे पाठ केले कोणाच. तसं मी गायक नाही परंतु थोडं थोडं कळतं नाही असं नाही. असो तेव्हा ही आपली वाटचालीची सेवा आहे. सेवा संपलेली आहे. आपण मोठे भाग्यवान आहात. फार मोठ्याची आपण लेकर आहोत लक्षात ठेवा. आणि जे मोठे आहेत मोठ्याची लेकरं आहात तर त्या मोठ्याच्या लेकराप्रमाणेच आपण सुद्धा मोठंच राहिलं पाहिजे. त्यांची जी अपेक्षा त्याचप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. नाहीतर मग गायीच्या काशीला गोचिडा असतात, गोचिडाला दूध मिळत नाही, गोचिडाला काय मिळतं तसं. बस तो का म्हणे नको वर पंग देवा, ह्यावी माझी सेवा भाव शुद्ध सेवा. लक्षात ठेवा वामनभाऊ महाराज कोणालाच कधी कमी पडू देणार नाहीत. लक्षात ठेवा कधीही कमी पडू देणार नाही. अहो बिचारे हे बिचारे महिनाभर येणारे काय घरी काय चाललंय काय नाही काय नाही पाहत सर्व त्यांचा सर्व भार माथाव आहे. देव त्यांचा भार. आपण बाबांची वारी केली की आपला भार पांडुरंग परमात्मा पाहतो. एवढं बाबांचं महत्व आहे. आणि बाबा तर आहेतच. बाबा सर्व काही चालवतात, त्रास घेतात, कष्ट घेतात. एवढं मोठं मागे ऑपरेशन झालं फार मोठं पण त्याही काळात बाबांनी दिंडी सोहळा सोडला नाही. दिंडी
सोडला लक्षात ठेवा, सोडला नाही. ही अलौकिक बाबावर कृपा आहे, बाबांची, वामनराव महाराजांची, आणि त्यांच्या कृपेने आज ही सर्व काय पुढे चाललेलं आहे. सेवा संपलेली आहे. यातले जे काही योग्य आहे ते वामनराव महाराजांचं आहे, अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. योग्य आपण आपल्या पदरामध्ये घ्या, चुकीचं माझ्या पदरामध्ये टाका. मना वाटे तैशी बोलिलो वचने, केली धीटपणे सलगे देवा. वाणी नाही शुद्ध याती एक कटाव, भक्तीने निभाव नाही म्हणे. नाही झाले ज्ञान पाहिले अक्षरे, मानिजेशी थोरे थोर नाही. नाही म्हणला धरल्या शंका, नाही भ्यालो लोका चतुराशी. चतुराचाराया तो झेम्यांकित, झालो शरणागत देवा. देवा आता करी सरती वचने, तुझ्या कृपादाने बोली होती. तुझे देणे तुझ्या समोर कोणी पायी, झालो उतराये पांडुरंगा. रंकावणे रंक दासवेदासांचे, सामर्थ्य मज कायचे बोलावया. बोलावया पुरे माझी वाच्या काही. तुका म्हणे पायी ठाव द्यावा, तुका म्हणे देवा नुपेक्षावे आम्हा. न्यावे निज धामा आपुलिया विठ्ठल. विठ्ठल